नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सेक्शन सी ची डिटेल्ड अनालिसिस आपण डिस्कस करणार आहोत. मी याला डिटेल्ड अनालिसिस का म्हणतो, कारण याच्या अगोदरच्या सब्जेक्टची आपण एवढी डिटेल्ड अनालिसिस केलेली नाही आहे. याच्यामध्ये प्रत्येक पॉईंटला मी सेग्रिगेट केले, सेपरेट केले, जेणेकरून या सिलेबसमध्ये जो असलेला हिडन पोर्शन आहे तो तुम्हाला समजून यावा. बघा, आपल्याकडे जो सेक्शन सी आहे, आपल्याला माहिती आहे की सेक्शन सी 60 मार्क्ससाठी विचारला जातो. आपल्याला सेक्शन बी ला ऑप्शनल आहे बघा सेक्शन सी. सेक्शन बी मध्ये सुद्धा 3 सब्जेक्ट 60 मार्क्ससाठी. काहींचं कन्फ्युजन असतं की सर सेक्शन सी घ्यायचा का सेक्शन बी घ्यायचा. तसं बघितलंच तर याच्यावरतीही मी अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे छोटासा, तुम्ही तोही बघू शकता. त्यावरनंही क्लॅरिटी येत नसेल तर आजच्या व्हिडिओनं नक्कीच क्लॅरिटी तुम्हाला येऊन जाईल. कसं होतं बघा, कन्फ्युजन होण्याचं रिझन काय आहे. आपण रिसेंट ट्रेंडचा अभ्यास केलेला आहे बघा, आणि आज मी काय पोर्शन डिस्कस करणार आहे, एक्झाम्पल ऑटोमोबाईल सिस्टमच. तर रिसेंट ट्रेंडचा बराचसा पोर्शन इथं तुम्हाला रिफ्लेक्ट झालेला दिसेल तो. ठीक आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो 2017चा पेपर बघितल्या वाटतं की हा पोर्शन बघितल्यासारखा वाटतो. पण ज्यावेळेस तुम्ही सेक्शन बीचा कुठलाही एखादा पेपर बघता त्यावेळेस तुम्हाला तेवढासा कॉन्फिडन्स येत नाही, कारण बराचसा गॅप पडला असतो. काहींचा जनरली आपले एमपीएससीचे स्टुडंट्स असतील, प्रिपरेशन करणारे नॉन टेक्निकल पोर्शनवाले किंवा टेक्निकल सुद्धा असू द्या, काहींचा गॅप असतो, त्यामुळे थोडंसं आपल्याला तिथं कॉन्फिडन्स वाटत नाही आहे. बट तुम्ही एकदम 17च्या पेपरवरूनच तुम्ही फायनल डिसिजन घेऊ नका. कसं आहे, पुढे मी तुम्हाला सांगलंच प्रत्येक पॉईंट्स याच्यामधला कसा आहे काय आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय केलं एक्झॅक्टली, तर 3 सब्जेक्ट घेतलेत आपण. सेक्शन सी मध्ये 3 सब्जेक्ट आहेत बघा. ऑटोमोबाईल सिस्टम आहे 20 मार्क्सचा, व्हेकल मेंटेनन्स 20 मार्क्सचा आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट 20 मार्क्सचा. ठीक आहे, आता ह्या सब्जेक्टचा आपण डिटेल अनालिसिस म्हणजे 2017चा पेपर घेतलाय, त्यासाठी आपण 13चा पेपर घेतलाय आणि 11चा पेपर घेतलाय. ह्यातले बरेचसे नवीन हिडन पॉईंट्स तुम्हाला दिसून येतील. जो सिलेबस मेन्शन केलाय त्या सिलेबसच्या आतमध्ये एक्झॅक्टली आहेत कुठले कुठले पॉईंट्स. आणि मी तर तुम्हाला नेहमी सजेस्ट करेल की तुम्ही मागचे जास्तीत जास्त 2011 पर्यंतच पेपर फॉलो करा. नंतरचे क्वेश्चनचा ट्रेंड खूपच वेगळा आहे बघा. म्हणून मी जनरली ह्या 3च पेपरचे अनालिसिस करतो. असं नाही की माझ्याकडे हे अगोदरचे पेपर नाहीत 11च्या अगोदरचे, तसं बिलकुलच नाही आहे. तुम्ही जर बघितलंच तर 11लाच थोडासा पॅटर्न थोडासा शिफ्ट झालेला दिसेल तुम्हाला. हे प्रत्येक अनालिसिसमध्ये आहे बघा, तुम्ही जर थरोली जर बघितलंच तर. दुसरा क्वेश्चन तुमचा असा असू शकतो की सर ह्या सेक्शन सी साठी आम्हाला मटेरियल भेटत नाही, कंटेंट भेटत नाहीये, कुठले बुक्स वापरायचे. बघा, जर बुक जर सांगायचे असेल तर एक पर्टिक्युलर बुक नाही बघा. प्रत्येक जसं की ऑटोमोबाईल सिस्टमला मी जे फॉलो करतोय जवळपास 2 बुक्स फॉलो करतोय. आणि माझा मागचा एक्सपिरियन्स मीन्स मी एका टीमसाठीचा रेड लाईन रेसिंगसाठीचा फॅकल्टी ॲडवायझर होतो, आणि त्यामध्ये मी सुप्रासाठी, बहासाठी आणि फॉर्म्युला भारतसाठी यासाठी जवळपास 2 ते 3 वर्ष काम केलेलं आहे. तो ऑटोमोबाईल सिस्टमचा हा माझा एक्सपिरियन्स आहे, जो की मी नक्कीच इथं प्रेझेंट करल, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट सांगण्यासाठी आणखी सिम्पलर वेनं एकदम सोप्या लँग्वेजमध्ये मी कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करल, टफमधला टफ कॉन्सेप्ट. चला, जसं की ऑटोमोबाईल सिस्टमसाठी 2 बुक्स आहेत बघा. व्हेकल मेंटेनन्सला आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटला स्कारसिटी आपण म्हणूया की एकदमच हे मटेरियल कुठं भेटतच नाही आपल्याला जास्तीचं. ते त्यासाठी बरंचसं कंटेंट इकडनं तिकडनं गोळा करून 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 इतक्या दिवसापासून त्या नोट्स बनवल्या आहेत मी. तुम्ही नोट्स अवश्य एकदा बघून घ्या. ठीक आहे, घ्या असं काहीच नाही आहे. तुम्ही जर मला रेफरन्स बुकची लिस्ट विचारली, मी तुम्हाला ती सेपरेटली सांगेल, पोस्ट करेल आपल्या टेलिग्राम चॅनलला. तुम्ही ह्या व्हिडिओजला ही फॉलो केलं ते सुद्धा तुम्हाला 100% फायदेशीर असणार आहे. ठीक आहे, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नोट्सची सवय असते, म्हणून ह्या नोट्स तुमच्या सोयीप्रमाणे, नोट्सचं कंटेंट तुमच्या सोयीप्रमाणे, आणि नक्कीच त्या नोट्सच्या बाहेरच जाणार नाही असे पॉईंट्स आपण त्यात कव्हर केलेत. सगळाच पोर्शन कव्हर केलाय. कसं बघा, मागचा जर पोर्शन तुम्हाला येत असेल की त्याचा मिनिंग असा नाही की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स येतील त्याही पोर्शनमध्ये. म्हणजे आपला हा एक्सपेक्टन्सी काय असणार आहे, थोडक्यात हे सुद्धा सांगेल मी कुठल्या टाईपवरती क्वेश्चन्स पॉसिबल आहे विचारला जाऊ शकतो. आता हा जो सिलेबस आहे ह्याच्यामधला हा हिडन सिलेबस मी आतमध्ये इकडे मेन्शन केलेला आहे. प्रत्येक वर्षाला प्रत्येक पॉईंटवरती क्वेश्चन्स किती आहेत त्याची अनालिसिस आहे बघा यामध्ये. बघा, ऑटोमोबाईल सिस्टम्स ह्याची जर सिक्वेन्स बघितली आपण क्वेश्चनची 151 ते 160. सेक्शन सीच हा 151 ते 180 याच्या दरम्यान 30 क्वेश्चन्स इथं दिसून येतात आपल्याला. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर पोर्शन व्हेकल लेआउट. बघा, क्वेश्चन्स एक क्वेश्चन आहे 2 मार्क्सचा. याच्यामध्ये जर बघितलं तर 13ला एक क्वेश्चन आहे 2 मार्क्सचा. इथं क्वेश्चन विचारला गेलेला नाही आहे. अनालिसिसमध्ये मी काय सांगणार आहे आता तुम्ही समजून घ्यायचं व्यवस्थित. इकडं मी टॉपिक मेन्शन केला आहे, त्यातले करस्पॉन्डिंग रिस्पेक्टिव्ह पॉईंट्स तुम्हाला दिसून येतील बघा. जसं की ड्राईव्ह लाईनवरती हा स्लिप जॉईंटवरचा हा क्वेश्चन आहे 11चा. ट्रॅक म्हणजे पुढच्या डायमेन्शन्सवरती, मागच्या डायमेन्शन्सवरती क्वेश्चन्स विचारले गेलेत. जसं की ट्रॅक आहे, ट्रॅक विड्थ माहिती आपल्याला, असे वेगवेगळे. ट्रान्समिशन सिस्टम आहे बघा,
रिसेंट टेन्समधले जे ट्रान्समिशन सिस्टम आहे तीच ट्रान्समिशन सिस्टम, इथं काहीच वेगळी नाही. जसं की बघितलं तर आपण इथं 3 क्वेश्चन्स दिसून येतात आपल्याला 6 मार्क्ससाठी. त्यामध्ये हे अगोदरचं टॉर्क कन्व्हर्टर आहे, ह्यामध्ये हे रिव्हर्स आयडलर गिअरचा हा क्वेश्चन विचारला गेला आहे. त्याच टाईपमध्ये इथं जर बघितलं तर क्लचच्या आतमध्ये एक स्प्रिंग असते बघा, टॉर्शनल कॉइल स्प्रिंग, त्यावरचा हा क्वेश्चन इथं आहे बघा. काही काही पॉईंट्स तुम्ही म्हणताल की सर नाही हे आम्हाला जरी भेटलं तर सफिशियंट आहे. नाही, तुम्ही प्रत्येक पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, यामध्ये मी पूर्ण पॉईंट मेन्शन केलं नाही, मी बोलताना मेन्शन करलं. ट्रान्समिशनमध्ये जर बघितलं आपण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम जे असेल त्याच्यावरती आहे कंट्रोल पेडल्सवरती क्वेश्चन आहे. ह्या प्लसचा इथं काही मिनिंग नाही आहे. नंतर इकडं बघितलंच तर आपण ओव्हर ड्राईव्ह रेशो असेल, एकदम सिम्पलेस्ट क्वेश्चन आहे. ट्रान्समिशनचा काय पर्पज आहे त्याचा क्वेश्चन आहे. रिडक्शन रेशो जो असतो गिअर बॉक्समधला किती अमाऊंटमध्ये रिडक्शन करू शकतो, ठीक आहे, त्याविषयीचा क्वेश्चन आहे. ब्रेकिंग सिस्टममध्ये जर आपण बघितलं तर याच्यावरती प्रत्येक वर्षीच क्वेश्चन विचारला जातो आणि यस विचारला जाणार आहे पुढे सुद्धा. त्याच्यामध्ये थोडीशी ॲडव्हान्समेंट आपल्याला दिसून येईल. जसं की इथंही आपण बघितलं तर आणखी थोडीशी ॲडव्हान्समेंट मी तुम्हाला हे लेक्चर थ्रू कव्हर करलंच की इथं काय क्वेश्चन विचारला जाईल ट्रान्समिशनमध्ये. काही नाही, थोडंसं आता बघितलं तर आपण 2020च्या पद्धतीने आपण विचार करायचा, त्या त्या अनुषंगाने इथं क्वेश्चन्स आपण एक्सपेक्ट करू शकतो. जसं की बघा आता याच्यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टमवरती आपण एक्सपेक्ट करू शकतो बघा, जे की आपण ट्रेंड्समध्ये सुद्धा एक्सपेक्ट केले होते क्वेश्चन्स. इथंही विचारला गेला क्वेश्चन आहे आणि आणखी बरेचसे पॉईंट्स लेक्चरमध्ये. ब्रेकिंग सिस्टम्सवरती पॉवर ब्रेक काय असते, ओल्डेस्ट ब्रेकचं कुठलं होतं खालीलपैकी असं ऑप्शन होतं. त्याच्यामध्ये ब्रेक ड्रमचं मटेरियल विचारलं होतं. ब्लीडिंग हे काय असतं बरं एक्झॅक्टली ब्रेकिंगमध्ये, हवा काढण्याचे प्रकार जो असतो, हा ब्रेक बॅलन्स म्हणजे पुढच्या चाकां मागच्या चाकांचा, त्याविषयीचा क्वेश्चन आहे. एबीएसवरती तर इथं क्वेश्चन्स नाही विचारले गेले. ठीक आहे, त्यावेळेसची एकदमच नवीन टेक्नॉलॉजी आपण म्हणूया त्यांच्यासाठी, आयोगासाठी. कारण आयोगाचं एक्सपेक्टन्सी आपण 100% देऊ शकत नाही. 99% देईल मी तुम्हाला, पण 100% देऊ शकत नाही. हे जर एक्झाम्पल असं आहे की रिसेंट ट्रेंड्समध्ये त्यांनी वेल्डिंग विचारलं होतं. आता वेल्डिंग विचारलं होतं बरोबर ना, कुठल्या अँगलनं वेल्डिंग हे रिसेंट ट्रेंड्समध्ये येतं तुम्ही सांगा. नंतर इथं क्वेश्चन विचारला हा स्लिप रेटचा एबीएस मधला पोर्शन आहे, हा छोटासा. स्टेरिंगवरती जास्त क्वेश्चन्स नाहीत बघा. हा स्टेरिंग ऑलरेडी मॅक्सिमम पोर्शन हा रिसेंट ट्रेंड्स मधलाच आहे. सस्पेन्शन सुद्धा त्याच टाईपमध्ये बघा. रिसर्क्युटिंग बॉल एक स्टेरिंग मेकॅनिझम आहे, त्यामधला हा गिअर बॉक्सवरचा क्वेश्चन आहे. पुढे आहे सस्पेन्शन मधला टाईप वरती आहे, स्प्रिंग टाईप्स वरती क्वेश्चन आहे. हे अँटी रोल बार, त्यालाच आपण स्टॅबिलायझर म्हणतो, याविषयीचा क्वेश्चन आहे रिसेंट ट्रेंडचा पोर्शन. नंतर आहे हा वेगळा पोर्शन आपल्याला इथला ऑटोमोबाईल सिस्टमचा कोर, चासिस आणि फ्रेम. याच्यामध्ये हा एक्स क्रॉस सेक्शन मेंबर विषयीचा क्वेश्चन आहे, जे आपण रेक्टँग्युलर एक्स क्रॉस सेक्शन जे वापरतो आपण चॅसिस फ्रेमच्या आतमध्ये. नंतर इथं डिस्टॉर्शन वर्षी सुद्धा क्वेश्चन आहे, इम्पॅक्ट झाल्यानंतर डिस्टॉर्शन बेस्ट क्रॉस सेक्शन कुठला असू शकतो याच्यामध्ये. नंतर याच्यामध्ये त्या फ्रेमचं मटेरियल कुठलं असणार आहे, कुठलं वापरलं जातं जनरली. हां, टायर्स जो की आपल्या ट्रेंड्समध्ये सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक होता आणि इथंही महत्त्वाचाच असणार आहे तो. बघा याच्यामध्ये लोडिंग कॅपॅसिटी विचारली, त्या टायरचे आपले मागचेच अँगल्स विचारलेत त्यांनी. मग ह्या टायर्सचे वेगवेगळे टाईप्स विचारलेत. नंतर ह्या टायरचं डेझिग्नेशन आपल्याला माहिती आहे. बॉडी इंजिनिअरिंग हा इथला नवीन पोर्शन आहे. हा बॉडी इंजिनिअरिंगमध्ये हा क्रम्पल झोन काय असतो सांगेल. नंतर एअर ड्रॅग कोइफिशियंट जो की ह्या ऑटोमोबाईल सिस्टममध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे आणि पुढच्या टॉपिकमध्ये सुद्धा हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बॉडी इंजिनिअरिंग आता बघितलं तर हा 10वा पॉईंट जो आहे तो पुढचा सब्जेक्टचा क्वेश्चन आहे बघा, इथला क्वेश्चन आहे तो, बट तो इकडे विचारला आहे. आणि तो क्वेश्चन काय, व्हेकल मेंटेनन्सचा क्वेश्चन आहे की दूर डिस्टन्स आपल्याला ट्रॅव्हल करण्यासाठी आपण ऑइल चेकिंग करतो, हे प्रकार वगैरे वगैरे खाली ऑप्शन्स आहेत त्याचे. सांगायचं काय 11ला हा क्वेश्चन आपल्याला इथे विचारलेला आहे तो. 10 10 10 खरं तर इथं 9 होतील आणि एक इकडचा क्वेश्चन असतो तो इकडचा क्वेश्चन आहे. म्हणजे 2011ला इथं 2011ला व्हेकल मेंटेनन्समध्ये 11 क्वेश्चन्स आहेत असं आपण म्हणूया आणि इथं 9 क्वेश्चन्स आहेत. बट ठीक आहे, तुम्हाला काही वेगळा फील होईल इथं म्हणून मी इकडं हा पोर्शन टाकला आहे. त्याच टाईपमध्ये आपण बघतोय पुढचा व्हेकल मेंटेनन्स. ठीक आहे, व्हेकल मेंटेनन्सचं काही कंटेंट भेटणं थोडंसं मुश्किल आहे बघा, लवकर भेटत नाही आणि चांगलं कंटेंट भेटत नाही. काही रॉकेट सायन्स नाही आहे, म्हणजे 161 ते 170च्या रेंजमधले हे क्वेश्चन्स. हा सिलॅबस, त्यामधले बरेचसे हिडन पॉईंट्स आणि पॅरामीटर्स. आणि कधी ध्यानात ठेवा व्हेकल मेंटेनन्स म्हणलं की ध्यानात ठेवायचं हेवी वेटेज टॉपिक ह्याच्यामधला असणार आहे हा रिपेअरिंग आणि सर्व्हिसिंग. बघा 4 क्वेश्चन्स 8 मार्क्स, 4 क्वेश्चन्स 8 मार्क्स, 4 क्वेश्चन्स 8 मार्क्स. कुठं विचारलं बरं याच्यामध्ये सुद्धा काय नाही, ज्यांनी गॅरेजमध्ये काम केलंय त्यांना हा पोर्शन खूपच सोपा असणार आहे, खूपच सोपा. म्हणजे उगाच सर्टिफिकेट घेऊन तसा प्रकार नाही तो जुना. तुम्ही खरंच काम केले काहीतरी महिन्याकरता तर तुम्हाला हा 100% सोपा पोर्शन होणार आहे, एकदम रिव्हिजन केल्यासारखं फील होईल.
बघा काय पोर्शन आहे ह्याच्यामध्ये, सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. टायटनिंग ऑफ द इंजिन बोल्ट कशाने करतो आपण, नंतर क्लॅशिंग ऑफ द गिअर शिफ्टिंग मध्ये काय असते हा प्रकार, कॅटलिक कन्व्हर्टर ज्यावेळेस त्याचे प्रॉब्लेम्समध्ये असते कॅटलिक कन्व्हर्टर त्याच्याविषयीचे क्वेश्चन्स आहेत. नंतर हे कार्बन रिमूव्हल आपण सिलेंडरमधनं कसं करू शकतो, कुठल्या मेथडनं, खाली ऑप्शन्स आहेत. त्याच टाईपमध्ये आपण जर 13ला बघितलं तर स्पार्क प्लगमध्ये हा फाउलिंग नावाचा जो प्रकार असतो त्याच्याविषयीचा क्वेश्चन आहे. नंतर हाय डिस्चार्ज टेस्टर काय असते, ब्लॉक एअर फिल्टरचं सर्व्हिसिंग कसं करायचं, ह्याच्यामध्ये बघितलं असतं आपण चेकिंग, हे इंजेक्शन चेकिंग कशाची करायची आपल्याला, हे इनलाईन इंजेक्शन पंपची चेकिंग कशी आहे. याच्यामध्ये जर बघितलं हा क्लचमधला हा प्रॉब्लेम, क्लच ड्रॅग काय असतो, क्लच ड्रॅगिंग काय असते, क्रँकशाफ्ट रनआउट आणि विअर लिमिट याच्यावरचा एक कॉमन क्वेश्चन आहे. मग मेजरिंग डिव्हायसेस कुठले कुठले असतात आपलं एक्झाम्पल वर्कशॉपमध्ये, आणि स्कफ विअर काय असतंय, स्कफ विअरच्या रिलेटेडचा पोर्शन आहे हा इथं मेन्शन नाही आहे बघा, हा मेन्शन नाही आहे. मी का सांगतो बरं हे छोटे मोठे पॉईंट्स, कारण तुम्ही जर एखादा बुक बघितलं तर बुकमध्ये काही पॉईंट्स हे नाहीत बघा, हे मिस आहेत. बुक कसं आहे बघा, एक तर डिप्लोमाचे बुक्स आहेत की ज्याच्यामध्ये पोर्शन त्यांचा वेगळा आहे पण आपल्याला क्वेश्चन्स वेगळे आहेत, मग ते त्या बुक्सवरनं आपले क्वेश्चन्स सॉल्व्ह होत नाहीत पूर्णपणे. ठीक आहे, त्यामुळे थोडंसं इनसफिशियंट पडतं आपल्याला ते नॉलेज, म्हणून हे सब पॉईंट्स तुम्हाला माहिती असणं आवश्यकच आहे. हां, चला आता आपण पहिल्यापासून परफॉर्मन्स जर व्हेकलचा बघायचा असेल तर हां, आपल्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. 11लाही क्वेश्चन आहे याच्यावरती, 13लाही क्वेश्चन्स आहे. एअर रेजिस्टन्सवरती न्यूमरिकल येतं, एकदम सोपा न्यूमरिकल आहे आणि तोच न्यूमरिकल जशाच तसा, फक्त इथं व्हेलॉसिटी 60 होती आणि इकडं व्हेलॉसिटी 40 घेतलेली आहे. बस एवढाच पोर्शन आहे, चेंज आहे. मग ह्याच्यामध्ये व्हायलंट साऊंड प्रोपल्शन काय असतंय, तोच आहे. नॉकिंग डिटोनेशनचा इथं क्वेश्चन विचारला आहे, काय वेगळं नाही आहे. थोडा फ्रिक्शनचा पोर्शन आहे. फ्रिक्शन खरं तर मी ऑदरमध्ये टाकणार होतो, हे परफॉर्मन्स ऑफ व्हेकल्समध्ये येत नव्हतं हे, बट चला मी इथं हे टाकून दिलं, हे फ्रिक्शनचा पोर्शन तो मी कव्हर करेल तसा सांगेल तुम्हाला. हां, इंजिन इलेक्ट्रिकल्स आणि इंजिन इलेक्ट्रॉनिक्स असे 2 पॉईंट्स आहेत बघा. इलेक्ट्रिकल्समध्ये मी जनरली ह्या बॅटरीज घेतल्या सगळ्या, की बॅटरीजवरती तुम्ही इथं क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. रिसेंट ट्रेंड्समध्ये आपल्या इथं पोर्शन विचारला गेला नाही बॅटरीजवरती, तर तुम्ही लिथियम आयॉन बॅटरीजवरती 99% एक्सपेक्ट करायला पाहिजे असं मला तरी वाटतंय. ठीक आहे, याच्यामध्ये लीड ऍसिड बॅटरीचा क्वेश्चन आहे बघा. लीड ऍसिड बॅटरीचा काही स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा क्वेश्चन आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा क्वेश्चन विचारला आपल्याला लीड ऍसिड बॅटरीवरती, आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी खूप खूप महत्त्वाची असते बघा बॅटरीजमध्ये. ठीक आहे, फुल चार्जिंगच्या वेळेस, डिस्चार्जिंगच्या वेळेस, इन बिटवीन एक पॅरामीटर आहे, सिम्पलेस्ट आहे. ह्या बॅटरीजमध्ये 3 वेळेस क्वेश्चन 2017ला बॅटरी बॅटरी बॅटरी, आणि इथंही तुम्ही 99% पर्यंत इथे एक्सपेक्ट करू शकता. चला, इंजिन इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय बघितलं आपण, हे कॅन आहे, कॉलर एरिया नेटवर्क आहे, हे कॅनवरती क्वेश्चन आहे, पीसीबी वरती क्वेश्चन आहे. हां, नंतर पीसीबी महत्त्वाचं आहे, पीसीबी विषयी मी बोलणारच आहे पुढे. काय नाही, पीसीबीच्या इन्स्टॉलेशनच्या रिलेटेडचा क्वेश्चन विचारला, इन बिटवीन काय असतं आणि इकडं काय असतंय. नंतर आहे हे आपलं फोर्स मेजरिंग डिव्हाइस डायनामोमीटर. डायनामो म्हणजे पॉवर, मीटर म्हणजे मेजरिंग डिव्हाइस, म्हणजे पॉवर मेजरिंग तर नाही करत, बट आपण याच्यामध्ये आपण करतो फोर्स मेजरमेंट करत असतो. आणि ठीक आहे, त्या रिलेटेडचा क्वेश्चन आहे, सोपा आहे. वर्कशॉप लेआउटवरती जास्तीचे क्वेश्चन्स नाहीत, कारण हे खूपच जुनं सिस्टम झालं आहे वर्कशॉप लेआउट. मेजरिंग डिव्हाइसेसवरती आता बोलल्याप्रमाणे क्वेश्चन्स आहेत. एमिशन मेजरमेंट, आपण अगोदरचा पोर्शन, आपण एमिशन मेजरमेंट तुम्हाला बऱ्यापैकी मी आयसी इंजिनमध्ये सांगितलेलं आहे बघा. हे पीसीबी असेल, ह्यातला बराचसा पोर्शन तुम्हाला आता खूप ऐकल्यासारखा फील होईल. जनरली पहिला ऑटोमोबाईल सिस्टम आणि ह्या व्हेकल मेंटेनन्समधला काही पोर्शन. ठीक आहे, मेजरमेंट्समध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये हे डिझेल इंजिनच्या रिलेटेडचं हे ब्लॅक स्मोक मेजरमेंटच्या रिलेटेडचा क्वेश्चन आहे. नंतर हे ब्लॅक फायरच्या रिलेटेडचा क्वेश्न आहे. पेट्रोलची एनर्जीचं कन्व्हर्जन आपण बघितलं होतं ना, हे 100% जर आपण फ्युएल जर इनपुट दिला असेल तर किती अमाऊंटमध्ये ते पेट्रोल ॲक्च्युअली गाडीला पुढे ढकलण्यासाठी वापरलं जातं. दोनदा रिपीट केलेला पॉईंट आहे आपला अगोदरच्या आयसी इंजिनमधला. एमिशन कंट्रोल टेक्निक्स हे सुद्धा आपण बघितलंय, आणि इथं सुद्धा तेच रिपिटेशन आहे बघा. कॅटालायटिक कन्व्हर्टर अगोदरच सांगितलं होतं की एक मोठी ॲडव्हान्समेंट आहे ऑटोमोबाईल सेक्टरमधली, की ज्यामध्ये आपण प्रिशियस मेटल्स वापरून कन्व्हर्जन करतो. ठीक आहे, आणि बऱ्यापैकी रिडक्शन आपल्या इथे दिसून येतं. एचसीचं, सीओचं, नॉक्सचं, हे कॅटालिटिक कन्व्हर्टर जे मी आयसीमध्ये सांगितले तेच हे पोर्शन आहे इथं, बस काहीच नाही. मी तुम्हाला आणखी थोड्याशा वेगळ्या सेन्समध्ये इथं मेंटेनन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला मेन्शन करेल इथं पॉईंट हा. मेंटेनन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळं बघायचं ॲक्च्युअली आपला. नंतर इन्शुरन्स, वेगवेगळे टाईपचे इन्शुरन्स जे असतात ना, तुम्ही जर ऐकले असेल तर हा थर्ड पार्टी इन्शुरन्स त्यांनी क्वेश्चन विचारला आहे, आणि त्याचे सगळे नॉर्म्स वगैरे ते सगळे सांगणारच आहे मी ह्या टॉपिकमध्ये. ह्या टॉपिकमध्ये का बरं, कारण हा इन्शुरन्सचा जो पोर्शन आहे तो व्हेकल मेंटेनन्सचा पोर्शन नाही आहे. हा 9th नंबरचा जो पॉईंट आहे इथंही तसंच झालेलं आहे. 9th नंबरचा पॉईंट जो ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटचा आहे. ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट जर सिलेबस बघितलं तुम्ही, हे एलिमेंट्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड इट्स ऑपरेशन, हे मोटर व्हेकल ॲक्ट, मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील 13 आणि 17च्या वेळेस. हे टॅक्सेशन, ठीक आहे, 11ला आणि 13ला खूप सगळे क्वेश्चन्स, आणि इन्शुरन्सच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स अगोदर. बघा याच्यामध्ये जर
हेवीएस्ट टॉपिक जर असेल आपल्याकडं तर मोटर व्हेकल ऍक्ट आहे बघा. मोटर व्हेकल ऍक्टवरती जर बघितलं 10 मार्क्स म्हणजे 5 क्वेश्चन्स इथं विचारलेत आणि इथं तर बघा हे 12 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला इथं दिसून येतील हे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स काय विचारत बरं एक्झॅक्टली यांनी. एक्झाम्पल हे रजिस्ट्रेशनचं मार्किंग काय असतंय, इल्युमिनेशनचा कलर काय असतोय, हे CMVR 1989 काय हे ऍक्ट्स आहेत बघा वेगवेगळे. कुठले ऍक्ट आहेत. CMVR म्हणजे सेंट्रल, बघा ह्याचा फुल फॉर्म काय, सेंट्रल मोटर व्हेकल रूल्स असा आहे. नंतर CNGच्या रिलेटेडचा क्वेश्चन इथं विचारला गेला आहे. CNGच्या किटच्या रिलेटेडचा क्वेश्चन आहे. नंतर हे BMVTA 1958चा ऍक्ट त्याविषयीचा एक क्वेश्चन आहे. BMVTA म्हणजे काय असते, बॉम्बे मोटर व्हेकल ट्रान्सपोर्ट ऍक्ट या टाईपचा आहे. नंतर याच्यामध्ये हिट अँड रन सेक्शनच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स. आता हे खूपच फेमस झालं आहे हिट अँड रन सलमान खानचं. हे 13ला क्वेश्चन आहे, 11ला क्वेश्चन आहे आणि रिपीट क्वेश्चन्स आहेत बघा. बघा तुम्हाला सांगतो पुढे मी. ठीक आहे, त्याच्या रिलेटेडचा क्वेश्चन आहे ऍक्च्युली हा. आणि पुढे जर बघितलं आपण 17च्या वेळेसचा तर हे रजिस्ट्रेशनच्या रिलेटेड क्वेश्चन्स आहेत बघा. इथंही आहे, तो इथंही आहे. महत्वाचा क्वेश्चन, हे रजिस्ट्रेशन हे महत्वाचं आहे बघा. कारण RTO झाल्यानंतर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन एक महत्वाची भागीदारी असते, कामगिरी असते तुमची. भागीदारी ते नंतर करतात तुम्ही पैशामधनं. हे 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 इथं आहे बघा ते. नंतर हे लायसन्सच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स आहेत. त्या रिलेटेड तुम्हाला ऍक्ट्स माहिती हवेत. तुम्ही जसंही जातात ट्रेनिंगसाठी तुम्हाला हे सगळं सांगितलं जातं हे. ठीक आहे. रजिस्ट्रेशन काय असतंय, त्याच्यामध्ये एजचे क्रायटेरिया त्यांनी विचारले छोटे मोठे, एकदम सोपे पोर्शन आहे ते. नंतर ह्याच्यामध्ये SCH आहे, CPH आहे याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर हे 1988चा जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये सेक्शन, ठीक आहे, जो की पूर्णपणे इथं मेन्शन नाही झाला तो, तर त्याविषयीचे क्वेश्चन्स आहेत. हे काय सांगायचं आहे मला, हे ऍक्ट्स आहेत बघा ह्याच्यामध्ये बरेचसे महत्वाचे. चालतंय. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण एलिमेंट्स ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये जास्त क्वेश्चन नाही विचारले. एकच आहे करायचा, मिररच्या रेटचा क्वेश्चन आहे. 13ला क्वेश्चन नाही आहे. आणि नंतर इथं भारत स्टेज 2 वरती क्वेश्चन आहे, कधी इंट्रोड्यूस केलं होतं म्हणून. नंतर आपण जर इथं बघितलं तर ऑपरेशन्सवरती एकदम जनरल क्वेश्चन्स आहेत बघा. जनरली सिटिंग कॅपॅसिटीज विचारले त्यांनी. सिटिंग कॅपॅसिटी आणि त्याच्यामध्ये सुद्धा टुरिस्ट व्हेकल. इकडे बघा टुरिस्ट व्हेकलचे, इकडे हे मॅक्सी कॅबच्या रिलेटेडची आहे. ठीक आहे. नंतर हे पॉवर असिस्टेड स्टेरिंग काय असतंय. खरं तर हा इथलाही पोर्शन आहे, बट मी इनडायरेक्टली त्याला इथं टाकलंय. त्याच्या रिलेटेडचे पॉईंट्स आपल्याला इथं बघणं महत्त्वाचं आहे. हे न्यूमॅटिक टायर स्पीडच्या रिलेटेडचा क्वेश्चन आहे. पुढे जर बघितलं आपण हे टॅक्सेशन. आता थोडासा आपल्या इथंही लॉ बघावा लागेल थोडासा कमी अधिक प्रमाणामध्ये. हे DTT आहे LMVच्या रिलेटेडचं, लाईट मोटर व्हेकलच्या रिलेटेडचं. DTT म्हणजे हे DTT म्हणजे काय असतं, हे डे टाइम टॅक्स आहे ना तो. LTT म्हणजे काय असतं, हे लास्ट टाइम टॅक्स आहे हा. आणि OTT म्हणजे कसं असते, वन टाइम टॅक्स आहे. याच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स आहेत टॅक्सेशन. नंतर इथं जर बघितलं टुरिस्ट परमिटच्या रिलेटेडचे, फिशच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स आहेत. हे रोड टॅक्सच्या रिलेटेड महाराष्ट्राचा स्पेशल क्वेश्चन इथं विचारला गेलाय. आणि तसंच हे MVTA 1958चा हा ऍक्ट टॅक्सेशनच्या रिलेटेडचा हा पोर्शन त्यांनी आपल्याला विचारला आहे. MVTA म्हणजे काय असते, मोटर व्हेकल टॅक्स ऍक्ट आहे हा. हा तर खूप फेमस आहे, कॉमन मोस्ट आहे हा. नंतर इन्शुरन्स, मी म्हणून तुम्हाला वरती जे इन्शुरन्स विषयीचा क्वेश्चन विचारला तो इथला पोर्शन आहे तो, पण त्यांनी तिकडं विचारलाय. आता इथं रजिस्ट्रेशन व्हेकलचं त्याचं एज वगैरे RTOचं जे मेन काम आहे आपण म्हणू याच्यामध्ये. नंतर हे हिट अँड रनच्या रिलेटेडचं आणखी इथं SFMVA. तसे तर इथे ॲब्रिव्हिएशन्स आणि त्यांचा फुल फॉर्म इथं तुम्हाला दिलाय आणि ही PDF मी शेअर करणार आहे लगेचच. त्याचीही काळजी नको आहे, तुमच्याकडे असू द्या. अभ्यास करताना नक्कीच तुम्हाला युजफुल ठरेल ही. हे बघा सॉलिटियम फंड ऑफ मोटर व्हेकल ऍक्ट इथं सुद्धा आहे ते. ठीक आहे. सो हा ऍक्ट आहे. नंतर त्यांनी ऑदरमध्ये बघा थोडंसं युरो इमिशनच्या नॉर्म्सच्या रिलेटेडचा क्वेश्चन विचारला की कधी इंट्रोड्यूस केले होते. EGRच्या रिलेटेडचा क्वेश्चन आहे, आपला मागचाच पोर्शन आहे EGR, एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन. नंतर पहिली ऑटोमोबाईल इंडस्ट्री 1949ला कुठली होती, मग काही आपल्या इंडियन कंपन्यांचे नाव आहेत खाली. या टाईपमध्ये 10 क्वेश्चन्स, प्रत्येकी 20 मार्क्स. सो या टाईपमध्ये ही आपली डिटेल्ड ॲनालिसिस आहे. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.